सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, कलेक्टर ऑफिस उडवून देणार असल्याची दिली धमकी, तर अज्ञात व्यक्तीने चेन्नईवरून केला धमकीचा मेल। गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, तर गणपतीमध्ये करता येणार समुद्री मार्गे प्रवास, तर मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचा पुढाकार। महाविस्तार या ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न। बारामतीमध्ये उद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवनामध्ये पार पडणार मेळावा। अमरावतीमध्ये महावितरणाच्या विरोधात नागरिक आक्रमक, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांचं आंदोलन। मुंबईतील 69% शौचालयामध्ये ना पाणी ना वीज, प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक अहवाल, मुंबईतील शौचालयांची दयनीय अवस्था। धाराशिव जिल्ह्यातील 36 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान, तर आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी, 36 जनावरांचा मृत्यू। अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार जमिनीची हिस्से वाटप मोजणी, मोजणी शुल्कामध्ये मोठी कपात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय। लातूरमध्ये आंब्याच्या शेतामध्ये गांजाची लागवड, दोघांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, कारवाईत 6 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त। दौंडमध्ये एसटी वाहक आणि चालकाला शिवीगाळ आणि मारहाण, रिक्षा चालक आणि तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।